सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जलप्रलयाचे हे मोठं संकट उभं ठाकलंय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। बीडमध्ये सिंदफणा नदीची पूर स्थिती ओसरल्यानंतर आता भयंकर दृश्य समोर। शेती पिकं जमीनदोस्त, अक्षरशः जमीन सुद्धा खरडून निघाली आहे। अनेक जनावरं दगावली, अनेकांचं साहित्य पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय। अस्ताव्यस्त हे साहित्य पडलेलं दिसतंय, त्यामुळे डोळ्यांमध्ये अश्रू आणणारी ही दृश्य समोर। मराठवाड्यातील पूर परिस्थितीचं भीषण वास्तव समोर। आतापर्यंत 12 जणांनी गमावला जीव, 357 जनावरांचे मृत्यू, तर आतापर्यंत 1239 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। 2,61,709 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित, 23,414 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान। मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे 25 आणि 26 सप्टेंबरच्या वैद्यकीय शिक्षण आणि सर्व तांत्रिक परीक्षा पुढे ढकलल्या, तर 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा सुद्धा पुढे ढकलल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे सुट्टी जाहीर। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या जवळच्या महामार्गावर अजूनही पाणीच पाणी। सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं अनेक भागांमध्ये सध्या पूर। गोदावरी नदीच्या बॅकवॉटरनं नांदेडमध्ये ओढ्या नाल्यांना पूर। ओढ्याच्या पाण्यातनं रुग्णाचा जीवघेणा प्रवास, पुलाची उंची वाढवण्याची मागणी। बीडच्या हिवरामधील अतिवृष्टीमुळे एका वर्षापूर्वीच बांधलेला बंधारा वाहून गेला। बंधाऱ्याच्या बाजूला असलेली जमीन खचून पिकासहित वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या दादेगाव मधला पूल गेला वाहून। धामणगाव, गीतेवाडीसह काही वस्त्यांना जोडणारा हा रस्ताही बंद। स्मशानभूमी देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली। धाराशिवच्या म्हात्रेवाडीमध्ये अतिवृष्टीचा पहिला बळी। 1.5 एकर असणारी शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या। अतिवृष्टीनं झालेलं नुकसान पाहून शेतकरी मोठ्या विवंचनेत। याच विवंचनेतनं लक्ष्मण बाबासाहेब पवार यांनी संपवलं जीवन।